15 एप्रिल 2026. रात अकेली है, द बन्सल मर्डर्स. हे रिअल दिल्लीत झालेली घटना आहे. त्याच्यावर ही फिल्म आहे रात अकेली है बनलेली. तर आपला नवाजुद्दीन सिद्दीकी, आपटे आणि दीप्ती नवल आणि बाकीचे भरपूर ओळखीचे ऍक्टर वगैरे आहेत. थोडक्यात प्लॉट असा आहे की हे बन्सल्स खूप मोठे बिझनेसमॅन असतात आणि त्यांचं मोठी प्रेस असते, पेपर फेमस असतो आणि त्यांचाच एक चुलत भाऊ जो सेपरेट झाला असतो नंतर, त्याचं टीव्ही चॅनल असतं आणि त्यांची इंडस्ट्रीज पण असतात, म्हणजे डिफरंट इंडस्ट्रीज काही बनवण्याचे वगैरे. तर अशाच एका इंडस्ट्रीमध्ये खूप वर्षांपूर्वी एक समारंभ असतो आणि त्या समारंभात त्या बन्सल जे सगळे एकत्र राहत असतात, भाऊ, मुलं आणि सगळे, तर त्यांची मुलगी भाषण देणार असते. त्या मुलीच्या नावावर असतं ते सगळं, ती प्रॉपर्टी, आणि त्याचं काहीतरी इनॉग्रेशन असतं आणि तिथे ती भाषण द्यायला जाणार असते. तर त्यांचा जो ड्रायव्हर असतो, तर त्याची मुलगी पण त्याच शाळेत, आणि तिथे त्या कंपाऊंडमध्ये शाळा पण असते, तर त्या शाळेत त्याची मुलगी पण शिकत असते. तर ती इन्सिस्ट करते ह्याला, म्हणजे बन्सलच्या मुलीच्या मुलाला, की तू पण चल. आणि त्या सगळ्या मुलांना क्लासरूमच्या एका खोलीमध्ये झेंडे घेऊन उभं केलेलं असतं, बंद खोलीमध्ये, आणि बाहेर सगळा बाकीचा मॉब असतो. तर अचानकपणे ते कार्यक्रम चालू असताना त्या मुलांना व्हॉमिटिंग आणि हे व्हायला लागतं, कसं तरी सफोकेशन, आणि त्यातले बरेच जण दगावतात आणि काही हॉस्पिटलाइज अजूनही त्यांना त्रास होत असतो. आणि त्याच ह्याच्यामध्ये हिचाही मुलाला त्रास होतो, पण ते तिचा नवरा डॉक्टर असल्यामुळे ते लगेच त्याला घेऊन जातात तिथे, पण तिथे त्याची डेथ होते. तर हे तिला खूप शॉकिंग म्हणजे होतं आणि ती त्या सगळ्यातनं मुक्त व्हायला बघते. तिला म्हणजे तिचं आता कशातच लक्ष नाही, तिला पैसा अडका किंवा घरातल्या जबाबदाऱ्या असं, ती म्हणजे अशी काय म्हणायचं त्याला, सगळं सर्वसंग परित्याग करून एका बाईच्या नादाला लागते. म्हणजे बाई म्हणजे एक काय म्हणायचं, संत अशी ही दाखवली दीप्तीनं. तिच्या आश्रयात जाते आणि ती तिला घरी आणते, घरीच तिचे वेगवेगळे हे चालू असतात सेशन्स, आणि त्याच्यात मग सगळे परिवार भाग घेत असतात. आता यांच्यामध्येच एका भावाचा मुलगा ड्रग ॲडिक्ट असतो, तो त्याला ड्रगची सवय लागलेली असते, तर त्याच्यातनं पण त्याला बाहेर यायला बऱ्यापैकी मदत होत असते त्या मेडिटेशननी आणि तरी. आणि अशातच एक दिवस, 1 वर्ष वगैरे झालेलं असतं या गोष्टीला, आणि अचानकपणे त्यांच्या घरामध्ये एक कावळा एक मुंडकं येऊन पडतं त्यांच्या न्यूजपेपरवर, आणि ते सगळे कावळे खूप सारे काव 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 करत त्याला नोचतात आणि ते पण मरून जातात. म्हणजे खच पडतो कावळ्यांचा तिथे. तर ते बघून ती मुलगी, जिचा म्हणजे मुलगा, छोटा मुलगा मेला असतो, तर ती एकदम खूप घाबरते, ओरडते. मग झालं सगळं. आता मोठे असल्यामुळे मग सगळं पब्लिक वगैरे येतं, पोलीस येतात, पोलीस केस होते वगैरे. तर म्हणे आता हा काय कोणाचा थ्रेट आहे का, म्हणजे हे असं इंडिकेशन आहे का की म्हणजे त्यांचे दुश्मनी, की तुमच्यावर आता आपत्ती येणार आहे हे. आणि ती स्वामिनी जी असते दीप्ती नवल, ती पण म्हणते मला दिसतंय काय, मला आशंका आहे काहीतरी आता वाईट होणार आहे वगैरे, मोठं काहीतरी. आणि नेक्स्ट डेच 7 जण घरातले, म्हणजे त्याचे ते वडील, ते भाऊ, सगळं, म्हणजे ही फक्त ही तिची एक अजून काकाची मुलगी आस्था म्हणून ती, आणि अजून एक तिचा छोटा भाऊ, असे फक्त 3 वाचतात, बाकी सगळे मरतात. तर म्हणजे ते हत्याकांड असते, एक धारदार
सूर्यानी म्हणण्यापेक्षा लढवते तलवार टाईपच आपण ज्याला म्हणतो, तर त्यांनी गळा कापून आणि खूप ब्रुटली एकदम मारलेलं असतं. झालं, पोलिसांचं इन्स्पेक्शन सुरू होतं. मग तो जो सेपरेट झालेला भाऊ असतो, तर त्याच्यावरही शंका येतात. त्या टीव्ही चॅनल ज्याचं असतं त्याचंही बरंच इन्स्पेक्शन केल्या जातं हे ते. तर हे सगळं म्हणजे करताना मग शोधताना त्यांच्या हाती 2 गुंड लागतात की ज्या म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा हे करून की ज्यांनी आदल्या दिवशी कंपाऊंड वरून उडी मारून ते मुंडकं आणि पेपर ठेवला असतो तिथे, कावली येऊन मेले असतात. मग त्यांना पकडल्यावर झोडपून भरपूर पोलीस त्यांच्या पद्धतीने हे करून, तर ते म्हणतात आम्हाला काहीच माहित नाही, आम्हाला फक्त फोन आला होता आणि एक पुडकं येऊन आमच्या समोर पडलं ज्याच्यात पैसे होते आणि तो पेपर होता, म्हणजे त्याच पेपर की या पेपरवर हे मुंडकं आणि एक पिशवी त्याच्यात ती मुंडकं होतं, हे असं ठेवायचं जाऊन तिथे, एवढंच आम्हाला काम सांगितलं होतं. आम्हाला बाकी दुसरं काही माहित नाही, कोणाचा फोन होता काय होता. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं त्यांना तसं काहीच कळत नाही. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हे हत्याकांड झालेलं असतं, तर मग सगळे म्हणजे आधी एक दुसरा करप्ट ऑफिसर असतो, तो म्हणतो काय ही जो ओपन अँड शट केस आहे, फॉरेन्सिक वाली पण बाई सगळं शोधून काढते की काय काय कुठे कसं झालं, काय झालं, कोणाचं रक्त आहे, कोणाचे फिंगरप्रिंट्स आहेत वगैरे सगळे प्रकार होतात. तर थोडासा आधी शंका हिच्यावरच जाते, जी वाचली आहे आणि जिचा मुलगा मेला होता, की तिनेच म्हणजे बदला घ्यायचा म्हणून सगळ्या आपल्या फॅमिलीचं हे घेतलं का. आणि त्या म्हणजे हे त्यांच्या लक्षात येतं की जी रोज हे झाली पूजा वगैरे, त्यांचं मेडिटेशन झालं की रात्री काही गोड बनायचं, तर त्या दिवशी खीर बनली असते आणि त्याच्यामध्ये गुंगीचं औषध मिसळलेलं असतं की ज्याच्यामुळे सगळे असे झोपले असतात आणि त्या झोपेत असतानाच त्यांनी वार करून मारलेलं असतं. तर मग हिनीच फक्त खीर नसते खाल्ली, कारण तिला आवडत नसते वगैरे असं. पण हे पण लक्षात येतं की फार पूर्वी तिला त्रास होत होता, तर ती गुंगी म्हणजे झोपायचं जे औषध घ्यायची तेच औषध त्याच्यात मिसळलेलं असतं, त्याच्यामुळे तिला तिच्यावर थोडा संशय येतो. पण मग म्हणजे बऱ्याच तिच्या चौकशा करतात, पण ते नाही. बरं, रात्री सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे पाहायला जातं की ती थोड्या वेळाकरता बाहेर आलेली असते रूम मधून आणि एक 5 मिनिटात बाहेर आली, तर मग ती म्हणते नाही मी फक्त सिगरेट प्यायला आली होती. म्हणजे असे तसं तिच्यावरचं मग आरोप जरा हे होतो. मग बरं, त्या झटापटीत त्या मारहाणीमध्ये तो जो पूर्वीचा ड्रायव्हर असतो, तर तो आता वॉचमन म्हणून पण काम करत असतो रात्री त्यांच्याकडे. तर तो ऑलमोस्ट मेलाच असतो, पण म्हणजे जिवंत, त्याला हॉस्पिटलाइज केलं असतं आणि तो तिथे असतो, जिवंत असतो. तर हे सगळे लोक काय म्हणतात, म्हणजे पोलीस आणि यांना आता म्हणजे पब्लिक पण खूप चावचाव करत असते आणि सगळं, तर म्हणे आपण आता ह्यांच्यावरच जे 2 पकडले आहेत गुंड, ज्यांनी ते मुंडकं आणून ठेवलं होतं, त्यांच्यावरच आरोप हे लावू आणि केस ओपन अँड शट केस आहे म्हणे. तर आणि ह्यांच्यावर आणि तो जो हा असतो एका याचा मुलगा, काकाचा मुलगा, की ज्याला अटॅक येत असतो आणि जो ड्रग्ज घेत असतो, तर तो पण व्हायलंट व्हायचा आधनं, तर त्यांनीच हा सुरा घेऊन सगळं, कारण मारलंय असं. कारण ही सांगते म्हणजे मुलगी की आयान आला असतो एकदम अंगावर ह्याच्यात आणि त्या वॉचमननी त्याला म्हणजे धक्का दिला म्हणून तो काचेतनं खाली पडला आणि त्या टँकमध्ये पडून मेला, असं तिने सांगितलं असतं. त्याच्यामुळे म्हणजे ते सगळे पोलीसवाले वगैरे म्हणतात की ओपन अँड शट केस आहे, की बुवा त्यांनीच रागाच्या भरात किंवा मेंटली याच्यामध्ये सगळ्यांना मारून टाकलंय आणि तोही मेला म्हणजे असं धक्क्यानी त्या ह्याच्यात. आणि ह्या लोकांना जे पकडलेत त्यांना सुपारी दिली होती त्यांनी किंवा काय असं. पण मग नंतर अजून जेव्हा इन्स्पेक्ट करतात तेव्हा हे कळतं की खाली ती जी आस्था असते, तर ती पण नसते खाल्ली खीर. आणि ती अयान आणि तो छोटा मुलगा व्हिडिओ गेम खेळत असतो आणि अयान काहीतरी आवाज येतो म्हणून तो बाहेर गेला असतो. आणि ही पण जी मोठी जिचा म्हणजे मुलगा मेला असतो,
तर ती पण आस्थाच्या रूम मध्ये आली असते. तिला आवाज आला असतो. तिथं ती आस्थाला म्हणते, तू बाहेर येऊ नकोस, मी बघते जाऊन काय. आणि ती मग वर गेली असते बघायला. आणि मग त्यावेळेस मग तो आयान अंगावर आला असतो आणि हा वॉचमन मध्ये पडतो वगैरे आणि लागतं त्याला वगैरे असं सगळं. पण ह्याला हे पटत नसतं नवाजुद्दीन सिद्दीकीला. तो जरा सिन्सिअर ऑफिसर असतो आणि त्याचं आणि राधिका आपटेचं लग्न होणार असतं, पण काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाल्यामुळे थोडेसे इकडे तिकडे जरा गोष्टी, पण आता परत जुळत आलेलं असतं. जरा आईमध्ये आईला इंटरेस्ट असतो जास्त, त्याच्यामुळे आई मध्यस्थी करून त्याला मनवायचा प्रयत्न करत असते. तर मग तो हिला म्हणतो की जेव्हा हा ती फॉरेन्सिक वालीला म्हणतो की तुम्ही परत एकदा हे करा, इन्स्पेक्ट करा, ब्लड ग्रुप हे ते, म्हणजे अजून जरा चांगल्या प्रकारे हे करा. तर तिला थोडासा राग येतो, पण ती करते. आणि मग हा म्हणतो की त्यांच्यापैकी एक जण जो काका मेला असतो वडील, तर तो असा कॉम्प्युटरवर काहीतरी बघत असतो आणि तो तसाच म्हणजे त्याच्यावरच त्याचं डोकं आपटून तो मेला असतो. तर त्यावेळेस जे आकडे असतात समोर किंवा स्क्रीनवर, तर ते ती जी माता असते जी मेडिटेशन करवत असते ना, दीप्ती नावात, तिच्या नावाने या मुलीनी सगळे जमिनी आणि म्हणजे 2,000 करोडच्या जमिनी आणि प्रॉपर्टी ट्रान्सफर केलेली असते. तर मग त्यांना असं वाटतं की वडिलांना हे कळलं म्हणून मग तिने मारलं, काय केलं, म्हणजे असं. मग तो थोड्याशा त्या प्रॉपर्टीच्या त्या ह्याच्या मागे लागतो आणि मग त्याला मग ते इन्सिडन्स तो कळतो की त्या ज्या फॅक्टरीज आहे ट्रान्सफर केलेल्या, त्यांच्यापैकी एका फॅक्टरीतच ती घटना घडलेली असते आणि तिथे आता काहीच नसतं. मग तो तिथल्या झोपडपट्टीतल्या तिथे एका वकिलाशी भेटतो, जी या दोघा मुलांचा ज्यांना पकडलं असतं त्यांचा वकील म्हणून आली असते झोपडपट्टीच्या त्याच्यात. मग तो जाऊन जरा तिच्याशी बोलतो. मग ती सांगते की तुम्हाला मी सगळं सांगते, मला माहिती आहे आणि माझ्याकडे फाईल पण आहेत. मग तिथे नवाजुद्दीन सिद्दीकीला हे सगळ्या गोष्टी कळते की मागे काय घटना घडली आहे आणि हिचा मुलगा अर्जुन मेल्यामुळे ती अशी म्हणजे सगळं सोडून असं ती थांबली आहे. तर त्याला आत तिथे काही गोष्टी जळालेल्या फाईल्स मिळतात. मग त्या फाईल्स जेव्हा मिळतात तेव्हा त्याच्यातनं त्याला आणखीन काही गोष्टींचा उलगडा होतो, काही फोटो सापडतात. तर ते फोटो बघताना त्याला मग दिसतं की तो जो ड्रायव्हर असतो त्याची मुलगी पण असते आणि तो त्या आपल्या मुलीला हाताला घेऊन गेलेला असतो, म्हणजे आणि ती मेली असते. पण त्याचं काहीच या लोकांना नसतं किंवा काहीच केलेलं नसतं. तर मग ह्याला एकदम शंका येते की ह्यानीच मग काहीतरी केलं असं, आणि मग तो हॉस्पिटलमध्ये जातो. तोपर्यंत त्याची त्या वॉचमनची हालत बऱ्यापैकी सुधारत आलेली असते. मग तो त्याला म्हणतो की तूच असं केलंस ना, बदला घ्यायचा म्हणून. आणि मग तो सगळं सांगतो. मग हे लोक सगळं रेकॉर्ड करतात, हे करतात. म्हणजे शेवटी तो कल्पित असतो, त्यांनी ह्या सगळ्यांच्या आपल्या मुलीच्या म्हणजे मृत्यूचा बदला घेतला असतो आणि पूर्ण बन्सल परिवारावर हे केलं असतं. तर त्याच्यात त्याला त्या हिलाही मारायचं असतं, पण तिने लॉक करून घेतलं असतं. आत ती मेडिटेशन करत असते, त्याच्यामुळे तो तिचा दरवाजा उघडू शकत नसतो आणि तो वरती सगळ्यांना मारून मग खाली येणारच असतो आस्था, पण तेवढ्यात ही दार उघडून बाहेर आलेली असते आणि मग त्याच्यामुळे हे लोक एवढे वाचले असतात. शेवटी मग म्हणजे ती केस सॉल्व्ह होते लगेच. मग ते ऑफिसर्स वगैरे सगळे क्रेडिट घेऊन पत्रकारांना बोलवून सगळं लगेच सांगतात आणि केस सॉल्व्ह झाली सांगतात. तर पण अशा प्रकारे इतक्या वाईट प्रकाराने मारलेलं किंवा बदला घेतलेला म्हणजे खूपच हे वाटतं. चांगलं आहे, खूप छान आहे.